राज्यात रायगड आणि चंद्रपूरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, पालघर आणि ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट. नागपुरातल्या बेलतरोडी भागातील शाळेच्या इमारतीमध्ये अजूनही पाणी. शाळेच्या आवारामध्ये पाणी साचल्यानं शाळा आजही बंद. चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात. 8 गावांना पुराचा फटका. ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्याप बंद. हजारो हेक्टर शेतीला फटका. विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश. अधिवेशन संपल्यानंतर 18 तारखेला 20% वाढीव पगार खात्यामध्ये जमा होणार. मंत्री गिरीश महाजनांच्या आंदोलनस्थळी घोषणा. शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील, तुमचं सरकार जबाबदार. विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलन प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मवियाकडे बोट. सरसकट विनाअनुदान संस्थांना परवानगी दिल्याचा आरोप. मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला. पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली. निकेत कौशिक नवे आयुक्त असणार. फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती. निकृष्ट जेवणावरून आकाशवाणी आमदार निवासामधील अजंता कॅटरर्सचा परवाना निलंबित. कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार संजय गायकवाडांवरील कारवाईची अद्याप प्रतीक्षा. उपमुख्यमंत्री शिंदे ओरिजिनल शिवसेना, तर अजितदादा ओरिजिनल राष्ट्रवादी. कायद्याच्या चौकटीमध्ये नार्वेकरांनी योग्य न्याय दिला. फडणवीसांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, हायकोर्टाचा निर्वाळा. मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी. शाळेच्या स्वच्छतागृहातील भिंतीवर रक्ताचे डाग आढळल्यानंतर शहापुरातील धक्कादायक प्रकार. पॉक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक. स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवडमधील जुन्या मुंबई पुणे महामार्गावर रस्त्यांची चाळण. खड्ड्यांमुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था. चालकांवर जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली. आजपासून 3 दिवसीय उत्सव, तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्येही गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भाविक दाखल.